Students, in scalars and vectors topic, we have discussed about what do you mean by the scalar quantities and vector quantities. त्याच्यानंतर आपण पाहिलं की there are different kinds of vector quantities. Vectors आपण पाहिले types of vectors, zero vector, resultant vector. त्याच्यानंतर आपण opposite vectors, negative vectors, equal vectors या सगळ्या definitions define केल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं की how the vectors can be added by using the triangle law of vector addition. Now today we are going to discuss about the parallelogram law of vector addition किंवा त्यालाच आपण म्हणणार आहे law of parallelogram of vectors. तर तो कसा आहे तर if the two vectors of the same type p आणि q, these two vectors they are of the same type, they are represented by the two adjacent sides of the parallelogram starting from the same origin. म्हणजे p आणि q हे दोघं वेक्टर्स आहेत सेम टाईपचे. दे आर रिप्रेझेंटेड बाय, ते कसे रिप्रेझेंट केलेले आहेत, दे आर रिप्रेझेंटेड बाय द टू साइड्स, टू ॲडजसंट साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम, but they are having the same origin. Okay, then their resultant is represented by the diagonal of the parallelogram which starts from the same origin. म्हणजे p आणि q हे आपले दिलेले वेक्टर्स आहेत, दे आर हॅव्हिंग द सेम ओरिजिन ओ. ओके, आणि जर आपण हा पॅरलेलोग्राम कंप्लीट केला, कसा कंप्लीट केला आपण, तर आपला नवीन पॅरलेलोग्राम मिळाला ओ ए सी बी. तर याचा जो डायगोनल असेल कोणता आहे आता, ओ सी आणि ए बी दोन डायगोनल्स असतील, त्यापैकी डायगोनल ओ सी की जो या सेम स्टार्टिंग पॉईंट पासून स्टार्ट झालेला आहे, ओके, सेम ओरिजिन पासून स्टार्ट झालेला आहे ओ पासून, तो रिप्रेझेंट करेल द रिझल्टंट ऑफ these two p and q. म्हणजे r is equal to p plus q. आता या r चं मॅग्निट्यूड किती आहे किंवा त्याची डायरेक्शन काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन करूया. ड्रॉ ए परपेंडिक्युलर cd, ड्रॉ ए परपेंडिक्युलर cd ऑन द OA एक्सटेंडेड. मग आपल्याला काय होईल, या डायग्राम ॲज शोन इन द डायग्राम आपल्याला दोन ट्रायंगल्स मिळतील. त्यापैकी आपण एक ट्रायंगल पहिले कन्सिडर करूया, ट्रायंगल ओ सी डी, अँड वी विल अप्लाय द पायथागोरस थेरम इन दिस ट्रायंगल. सो टू फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द आर, आता आपल्याला काय करायचे, या आरचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचे आरचं. ओके, त्यासाठी काय केलं आपण, तर सी डी परपेंडिक्युलर ड्रॉ केला ऑन द ओ ए एक्सटेंडेड. मग आपल्याला ट्रायंगल मिळाला, ट्रायंगल ओ सी डी. इन दिस ट्रायंगल ओ सी डी अप्लाइंग पायथागोरस थिअरम काय मिळेल आपल्याला, तर ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. ओके, तर व्हॅल्यू काय आहे, आता ओ सी स्क्वेअरची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. ओ सी स्क्वेअर म्हणजे आपला आर आहे, ओके, मॅग्निट्यूड ऑफ आर. ओ डी स्क्वेअर, तर ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओ डी, ओ डीची व्हॅल्यू काय आहे, तर ओ ए प्लस ए डी आहे. ती व्हॅल्यू आपण इकडे लिहूया, ओ ए प्लस ए डी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर ॲज इट इज सी डी स्क्वेअर. तर दॅट इज इक्वल टू, ब्रॅकेट आपण एक्सपांड करूया, ओ ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ओ ए ए डी प्लस ए डी स्क्वेअर प्लस द रिमेनिंग टर्म दॅट इज सी डी स्क्वेअर. ओके, आता हे आपण ओ सी डी ट्रायंगल कन्सिडर करून आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. पण काय आहे बघा, ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इज नथिंग बट ए सी स्क्वेअर, बरोबर. तर ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. तो ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ओ ए ए डी प्लस, आता काय मिळालं आपल्याला, ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे, इट इज ए सी स्क्वेअर. ओके, पण डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे ओ सी काय रिप्रेझेंट करते आपल्याला, बट ओ सी म्हणजे काय आहे, वेक्टर आर आहे. ओके, त्याच्यानंतर ओ ए काय आहे, ओ ए इज नथिंग वेक्टर पी आहे. त्याच्यानंतर ओ बी आणि ए सी, ओ बी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू काय आहेत आपले वेक्टर क्यू आहेत. यांच्या व्हॅल्यूज आपण इकडे लिहू शकतो.
म्हणजे ओ सी स्क्वेअर आहे त्याच्यावरून आपल्याला मिळाली आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एची व्हॅल्यू आहे पी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ओ ए म्हणजे किती आहे परत पी आहे पी. ए डीची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, वी विल फाइंड आउट दॅट व्हॅल्यू. आणि ए सी म्हणजे काय आलं क्यू स्क्वेअर. आता ए डीची व्हॅल्यू माहिती नाही आहे आपल्याला, हाऊ टू फाइंड आउट दिस व्हॅल्यू. ओके, नाव कन्सिडर द अँगल CAD इज इक्वल टू थीटा आणि हा जो अँगल आहे त्याला आपण अल्फा कन्सिडर करू. ओके, तर ॲज शोन इन द डायग्राम CAD, इन दिस ट्रायंगल CAD, थीटा इज द अँगल CAD. ओके, मग मला ADची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशी फाइंड आउट करणार, तर इन ट्रायंगल CAD कॉस थीटा इज इक्वल टू काय आहे, कॉस थीटा इज इक्वल टू AD डिवायडेड बाय AC. AD डिवायडेड बाय AC. याच्यावरून आपण ADची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो AD इज इक्वल टू AC कॉस ऑफ थीटा. आणि ACची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. AC काय आहे इकडं Q. सो Q कॉस ऑफ थीटा. ही व्हॅल्यू आपण इकडे रिप्लेस करूया. सो that gives us the value of r square is equal to p square plus 2 times p. AD ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला q cos theta plus q square. म्हणजेच आपल्याला r ची व्हॅल्यू काय मिळेल, r is equal to अंडर रूट p square plus q square plus 2 times pq cos of theta. So this equation gives the magnitude of the resultant of the two vectors. ओके, काय केलं आपण आता, तर लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर्स पाहिलं. त्याचं स्टेटमेंट बघितलं आपण की इफ द टू वेक्टर्स ऑफ द सेम काइंड सेम टाइप they are represented by the two adjacent sides of the parallelogram and these two vectors they are having same origin O, then their resultant is represented by the diagonal of the parallelogram स्टार्टिंग फ्रॉम द सेम ओरिजिन. ओके, तर पी आणि क्यू हे आपल्याला दिलेले वेक्टर्स होते. आपण हा पॅरलेलोग्राम कंप्लीट केला. त्याचा डायगोनल हा ओ सी आहे. ओके, स्टार्टिंग फ्रॉम द सेम ओरिजिन आहे. ओके, तर पी आणि क्यूचा रिझल्टंट काय आहे, आर आहे. तो वेक्टर पी प्लस क्यू आहे. मला आरचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं होतं, म्हणून आपण काय केलं, वी हॅव मेड वन कन्स्ट्रक्शन की वी हॅव ड्रॉन ए परपेंडिक्युलर फ्रॉम सी ऑन दिस ओ ए. मग आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय केला ओ सी डी या ट्रायंगलमध्ये आणि आपल्याला व्हॅल्यू मिळाली फॉर आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. सो दिस गिव्स अस द मॅग्निट्यूड ऑफ आर. आता आपल्याला आरचं मॅग्निट्यूड मिळालं, पण आरची डायरेक्शन काय असेल, तर ती डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी म्हणजेच ती डायरेक्शन इज रिप्रेझेंटेड बाय दिस अँगल अल्फा. तर अल्फा आपल्याला रिप्रेझेंट करते व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर विथ रिस्पेक्ट टू पी. ओके, तर ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. Now we have to find out what is the magnitude. Magnitude we have calculated, that is given by the value r is equal to under root p square plus q square plus 2pq cos theta. तर आपल्याला आता या रिझल्टंटचं डायरेक्शन फाइंड आउट करायची. द डायरेक्शन इज रिप्रेझेंटेड बाय दिस अल्फा अँगल. ओके, तर ही व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी कन्सिडर ट्रायंगल. कोणता ट्रायंगल, ODC. हा मोठा ट्रायंगल आपण कन्सिडर करूया, ट्रायंगल ODC. इन दिस ट्रायंगल टॅन अल्फा इज इक्वल टू काय आहे, टॅन अल्फाची व्हॅल्यू बघा, टॅन अल्फा इज इक्वल टू CD डिवायडेड बाय OD. CD डिवायडेड बाय OD आहे. ओके, कारण आपल्याला अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणून आपण टॅन अल्फाची व्हॅल्यू कन्सिडर केली CD अपॉन OD. आता CD काय आहे, ही व्हॅल्यू आहे. तो टॅन अल्फा इज इक्वल टू CD ॲज इट इज OD. OD इज OA प्लस AD. OA प्लस AD. आता यापैकी आपल्याला कोणत्या कोणत्या टर्मची व्हॅल्यू माहिती आहे, मला फक्त OAची व्हॅल्यू माहिती आहे, दॅट इज इक्वल टू वेक्टर P आहे. पण ADची व्हॅल्यू माहिती नाही, तशी CDची पण माहिती आहे. टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ CD अँड AD कन्सिडर ट्रायंगल. नाउ इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, ADC. हा छोटा ट्रायंगल कन्सिडर करू. इन ट्रायंगल ADC
या ट्रायंगलमध्ये साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. साइन थिटा इज इक्वल टू काय असेल, साइन थिटा इज इक्वल टू सी डी डिवायडेड बाय ए सी. सी डी डिवायडेड बाय ए सी. सो दॅट गिव्स अस द व्हॅल्यू ऑफ सी डी. सी डी इज इक्वल टू ए सी साइन थिटा. ए सी साइन थिटा. पण ए सी काय आहे, व्हॉट इज दिस ए सी. ए सी इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू क्यू. वेक्टर क्यू आहे, म्हणजे क्यू साइन थिटा मिळाली मला सी डीची व्हॅल्यू. तसंच ट्रायंगल एडीसी मध्ये कॉस थिटा इज इक्वल टू, आत्ताच आपण डेरिवेशनमध्ये पाहिलं होतं, हे इक्वेशन डिराईव्ह करताना आपण कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती. सो कॉस थिटा इज इक्वल टू काय आहे, एडी डिवायडेड बाय ए सी. एडी डिवायडेड बाय ए सी. याच्यावर आपल्याला एडीची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. सो एडी इज इक्वल टू ए सी कॉस थिटा. पण ए सी काय आहे, क्यू आहे, क्यू कॉस थिटा. Thus we obtain the values for CD and AD. आणि या दोन्ही व्हॅल्यूज इकडे आपण सबस्टिट्यूट करूया. म्हणजेच आपल्याला मिळाली टॅन अल्फा इज इक्वल टू, टॅन अल्फाची व्हॅल्यू आपल्याला मिळेल सीडी. सीडीची व्हॅल्यू किती आली, क्यू साइन थिटा डिवायडेड बाय ओ ए. व्हॉट इज ओ ए. ओ ए इज इक्वल टू पी. पी प्लस एडी. एडीची व्हॅल्यू किती आहे, क्यू कॉस थिटा. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट विथ रिस्पेक्ट टू पी. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. दिस इक्वेशन गिव्स अस द व्हॅल्यू ऑफ डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. दस वी कॅन use the parallelogram law to add the two vectors. What is the addition of this? The diagonal starting from the same origin. आणि मग या डायगोनलचे किंवा हा जो रिझल्टंट आहे त्याचं मॅग्निट्यूड काय आहे ते आपण फाइंड आउट केलं आणि त्याची डायरेक्शन कशी असेल ती पण आपण फाइंड आउट केलं. Now we will discuss about the resolution of the vectors. What is resolution of the vector? So it is the splitting of the vector into its components along the three coordinate axis is called as resolution of the vector. म्हणजे एखादा वेक्टर आपण समजा v आहे तर तो v वेक्टर मी vxi किंवा vy j प्लस vzk असं लिहू शकते. ओके. तर त्यापैकी म्हणजे काय झालं की v हा आपला दिलेला वेक्टर आहे and it is splitted into three components vxi plus vyj plus vzk. तर त्यापैकी vx vy vz हे काय झाले त्याचे कोऑर्डिनेट्स along the three axis आणि i j k हे काय आहेत तर युनिट वेक्टर्स along x axis y axis and z axis respectively. मग जर आपण टू कोऑर्डिनेट किंवा एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर केले, हाऊ वी कॅन रिझॉल्व द गिवन वेक्टर आणि त्याचे कॉम्पोनंट्स कसे फाइंड आउट करायचे आणि त्याचा जो रिझल्टंट असेल त्याचा मॅग्निट्यूड किती आणि डायरेक्शन काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर रिझॉल्युशन ऑफ द वेक्टरमध्ये आपण कन्सिडर केलं द एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. यामध्ये आपला एक वेक्टर आहे ओ ए, दुसरा वेक्टर आहे ओ बी. अलॉंग ओ ए इज अलॉंग एक्स डायरेक्शन, त्याला आपण आर एक्स म्हणूया. दुसरा वेक्टर आहे आपला ओ बी अलॉंग पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन, त्याला आपण आर वाय असं म्हणूया. या दोघांचा रिझल्टंट आपल्याला मिळाला आर. म्हणजे आर हा वेक्टर आपण काय केलेला आहे रिझॉल्व केलेला आहे दोन कंपोनंट्समध्ये. एक आहे आर एक्स अलॉंग एक्स डायरेक्शन आणि दुसरा आहे आर वाय अलॉंग द वाय डायरेक्शन. ओके. सो आर आय कॅन राईट लाईक दिस आर एक्स प्लस आर वाय. बरोबर. आणि आर इज इक्वल टू, मग याला आपण वेगळं कसं लिहू शकतो आर एक्स आय प्लस आर वाय जे. म्हणजे याच्यामध्ये आय आणि जे काय आहेत तर युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स अँड वाय डायरेक्शन. समजलं. स्प्लिटिंग ऑफ द वेक्टर इनटू इट्स कंपोनंट्स इन द गिवन कोऑर्डिनेट सिस्टीम इज कॉल्ड एज रिझोल्युशन ऑफ द वेक्टर. आणि रिझल्टंट काय असणार आहे तर आर एक्स एक्स डायरेक्शनला आहे, आर वाय वाय डायरेक्शनला आहे आणि त्यांचा रिझल्टंट झाला आर या पद्धतीने. ओके. तर आत्ता आपण काय शिकणार आहे रिझोल्युशन ऑफ द वेक्टर. तर रिझोल्युशन कसं आहे आपलं
तर आर हा आपला दिलेला वेक्टर आहे ओ सी आणि त्याला आपण दोन कंपोनंट्समध्ये रिझॉल्व केलं. एक आहे आर एक्स आणि दुसरं आहे आर वाय. आर एक्स अलॉंग एक्स डायरेक्शन, आर वाय अलॉंग वाय डायरेक्शन. ठीक आहे, या पद्धतीनं. मग आता मला मॅग्निट्यूड ऑफ आर फाइंड आउट करायचं आहे. ते कसं फाइंड आउट करणार आपण? तर कन्सिडर ॲज शोन इन द डायग्राम, कन्सिडर द ट्रायंगल ओ सी ए. हा ट्रायंगल मी कन्सिडर केलेला आहे. ओके, तर या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय दिसते? सपोज थीटा इज द अँगल मेड बाय द फर्स्ट वेक्टर विथ द रिझल्टंट वेक्टर. ओके, तर थीटा हा आपला अँगल आहे. तर ॲज इन द ट्रायंगल ओ सी ए, या ट्रायंगलमध्ये कॉस थीटा इज इक्वल टू, कॉस थीटाची व्हॅल्यू काय असेल आपली? तर ओ ए डिव्हायडेड बाय ओ सी. ओ ए डिवायडेड बाय ओ सी. मला ओ एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर ओ ए इज इक्वल टू ओ सी कॉस थीटा मिळालं. ओ ए म्हणजे काय आहे? तर आर एक्स, की जो आपला कंपोनंट अलॉंग एक्स डायरेक्शन आहे, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आर एक्स इज इक्वल टू ओ सीची व्हॅल्यू आर आहे, आर कॉस थीटा, इक्वेशन नंबर 2. त्याच्यानंतर साइन थीटा इन द सेम ट्रायंगल, इफ आय कन्सिडर द व्हॅल्यू ऑफ साइन थीटा. साइन थीटा इन दिस ट्रायंगल काय असेल? तर ए सी डिव्हायडेड बाय ओ सी. ओके, तर ए सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. ए सी इज इक्वल टू ओ सी साइन थीटा. व्हॉट इज ए सी? ए सी काय बघा, ए सी ही साईड पॅरलल टू ओ बी, म्हणजे तो काय आहे आपला कंपोनंट अलॉंग वाय डायरेक्शन, आर वाय. तो आर वाय इज इक्वल टू आर साइन थीटा. आपल्याला दोन्ही कंपोनंट्सच्या व्हॅल्यू मिळाल्या. आर एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा, आर वाय इज इक्वल टू आर साइन थीटा. ओके, पण मला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची इन टर्म्स ऑफ आर एक्स आणि आर वाय. तर इक्वेशन 2 आणि 3चं काय करूया आपण? स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. मग त्यांना स्क्वेअर केलं. आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. तर याच्यामधनं आर स्क्वेअर कॉमन घेतला तर कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा मिळेल आपल्याला. इट इज इक्वल टू 1. म्हणून आपण डायरेक्टली लिहिलं आर स्क्वेअर इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला आरची व्हॅल्यू मिळाली आर एक्स स्क्वेअर अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. म्हणजे ही व्हॅल्यू आहे आपल्या वेक्टरची, गिवन वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे इन टर्म्स ऑफ इट्स कंपोनंट्स अलॉंग एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन. नाउ व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दिस वेक्टर अलॉंग एनी ऑफ द कंपोनंट्स? म्हणजे हा समजा अलॉंग एक्स डायरेक्शनचा कंपोनंट मी आर एक्स कन्सिडर केला, तर अलॉंग दिस डायरेक्शन किंवा विथ रिस्पेक्ट टू दिस कंपोनंट काय डायरेक्शन आहे आपल्या गिवन वेक्टरची? तो फॉर दॅट कन्सिडर the triangle OCA. Same triangle मध्ये angle theta is the angle made by the first. समजा हा आपला x कंपोनंट आहे वेक्टरच्या, यानं केलेला अँगल विथ अवर ओरिजिनल वेक्टर. ओके, तर tan थीटा वी विल कन्सिडर इन दिस ट्रायंगल. tan थीटा इज इक्वल टू काय आहे व्हॅल्यू आपली? आता बघा, tan थीटा इज इक्वल टू ए सी अपॉन ओ ए असेल. ओके, मग ए सी अपॉन ओ ए, ए सीची व्हॅल्यू काय आहे? आर वाय. आर वाय डिवायडेड बाय ओ ए. ओ एची व्हॅल्यू काय झाली? आर एक्स. सो टॅन थीटा इज इक्वल टू आर वाय अपॉन आर एक्स मिळालं आपल्याला. पण आपल्याला काय पाहिजे? थीटाची व्हॅल्यू. सो थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आर वाय अपॉन आर एक्स. इक्वेशन नंबर 5 दिली आपल्याला, कारण ही व्हॅल्यू आपल्याला नंतर यूज करायची. ओके, सो थीटा रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ द वेक्टर अलॉंग द एक्स कंपोनंट. विथ रिस्पेक्ट टू एक्स कंपोनंट आपल्या वेक्टरची डायरेक्शन काय आहे? दॅट इज रिप्रेझेंटेड बाय थीटा. क्लिअर? सो व्हॉट इज रिझोल्युशन ऑफ द वेक्टर? द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग ऑफ द गिवन वेक्टर इनटू टू कंपोनंट्स. आपला वेक्टर होता ओ सी आर, त्यालाच आपण म्हणूया. इट इज स्प्लिटेड इनटू टू कंपोनंट्स. एक कंपोनंट आहे ओ ए अलॉंग एक्स डायरेक्शन, दुसरा कंपोनंट ओ बी अलॉंग वाय डायरेक्शन. त्यालाच आपण ओ ए म्हणण्याऐवजी आर एक्स म्हटलं, ओ बी म्हणण्याऐवजी आर वाय म्हटलं. तर हाच आपला गिवन वेक्टर त्याच्या कंपोनंट्समध्ये आपण कसा एक्सप्रेस करणार आहे त्याचं मॅग्निट्यूड? तर या पद्धतीनं हे इक्वेशन आपण डिराईव्ह केलं आणि त्याची डायरेक्शन काय असेल? तर थीटा इक्वेशन आपण फाइंड आउट केलं. सो दिस इज द रिझोल्युशन ऑफ द वेक्टर्स.